पहिल्यांदा मी बरा का दूध विकायला चाललोय पोशाव, दूध विकायला या पोशाव, चला लवकर पटापट. तर पोशानो इकडं कोंबड्या बघा बरं का, आणि मी रात्री मस्तपैकी याच्यातल्याच काही कोंबड्या कट्टम केल्या होत्या. तर पोशानो ही आहेत शेतातली गाजरं एवढं खायला लावलेत. तर गाजरं वगैरे खायला या मस्तपैकी. तर मित्रांनो आम्ही बनवलंय चिकन. तर आता हे शेषे आहे त्यांना घेऊन चाललोय. तर पोशानो इकडं कोंबड्या बघा बरं का, आणि मी रात्री मस्तपैकी याच्यातल्याच काही कोंबड्या कट्टम केल्या होत्या. तर बघू शकता सुपर डुपर किती कोंबड्या आहेत बघा. हा कोंबड्याच कोंबड्या. तिकडं तर एक गोळका बघा किती मोठा. वाव. पोशाव आता आम्ही जेवणाला बसलो. हे सगळे आपले घरातलेच आहेत बरं का. तिकडे आले आहे. हाय आले. बापरे. आणि इकडे हे पण आमचे साडू सगळे आहेत बरं का. 1 2 आणि इकडे तुमचा पोशाव आहे या साईड. चलो. हॅलो गाईज, दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268. येस ब्रो, पोशाव आहे. तर पोषण आपण इकडे गावाकडे आलो आणि इकडचं व्ह्यू बघा. आता सन इकडं म्हणजे ह्या साईडला नाही, अपोजिट इकडनं सन उगवलाय पोषण. पण इकडे आहे थोडंसं पहाड म्हणजे डोंगर आहे ह्या साईडला, त्याच्यामुळे ना इकडं लवकर ऊन येत नाही. तर ऊन येतं पहिल्यांदा त्या साईडला. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला ऊन मस्तपैकी आलंय. हे बघा ह्या साईडला ऊन आलंय. आता जसं जसं सूर्य वरती येईल तसं तसं इकडे ह्या साईडला ऊन येणार. पोशाव मस्तपैकी इकडे चहा आहे आणि इकडनं ह्या साईडला सनराईज झालेला आहे बघा. तुम्ही बघू शकता गावाकडे म्हणजे इकडं आमचं काय, हे आमचं घर आहे इकडे ह्या साईडला. इकडं आई आहे काहीतरी करू राहिले पूजा वगैरे. आणि इकडचं बघू शकता असं वातावरण आहे. हा आमचा माळावरचा झाप आहे पोशाव. आणि इकडं हा चढा आहे. तर इकडं बघू शकता आता सनराईज झाला. इकडे तुम्हाला दाखवलं त्या साईडला लवकर ऊन येतं. इकडे पलीकडे इकडनं लवकर ऊन येतं. इकडे थोडंसं ह्या उंच असल्यामुळे ना आता इथं खूप वेळाने इथं ऊन येईल. हे बघा तुम्ही बघू शकता सुपर पोषण वातावरण. आज तुम्हाला मोह पण दाखवतो मस्तपैकी. तर पोषण मस्तपैकी आपण आता हे बघा दुधाची कॅन घेऊन चाललोय. तिकडं आमचा पंढरदार त्या साईडला गेला. हा बघा डोक्यावर ठेवून चालवले. आता मी इकडे, आता आपण शेतकरी, रॉयल शेतकरी झालोय पोषण. हे बघा मस्तपैकी दुधाचा कॅन वगैरे फादर येऊ राहिलो पण पाठीमागून. चला पोषण दूध घेऊन. पहिल्यांदा मी बरा का दूध विकायला चाललोय पोशाव, दूध विकायला या पोशाव, चला लवकर पटापट. डेअरीला, हर्सुलला डेअरीला इकडून सकाळी सकाळी गाड्या राहत्या. एक गाडी दर दिवशी घेऊन जातोय पण तो आज सुट्टीवरती आहे पोशाव. तर आज डायरेक्ट हर्सुलपर्यंत आपल्याला घेऊन जावं लागेल. तर पोशाव मी आता आहे मस्तपैकी हर्सुलाच बरा का. दूध वगैरे दिलं. इकडं आम्ही भाजी घेतली. फादर गेलाय सांजूला भत्ता घ्यायला. इकडं हा हर्सुलचा भाजीपाला मार्केट ह्या साईडला बरं का पोषण. हे बघा आता गाड्या वगैरे येल्या. इकडं भाज्या वगैरे उतरू राहिले. आणि ह्या साईडला हा आपला हर्सुल बघा कसा आहे. मला कमेंट करून सांगा पोशाव हर्सुलचे. चलो. तर पोशाव मस्तपैकी आम्ही आता दूध वगैरे हर्सुलला विकून आलो. तुम्हाला सांगितलंच तिथं जाऊन आलो. आता परत चालू आहे आम्ही घरी बरं का. घरी चाललोय आता. गहू वाळ टाकलाय तर तो गहू काढायला बरं का. त्याच्यामध्ये सोंडे झाले, ते सूळ झाले, तर ते आता काढायला चाललोय. आली सांजू इकडनं येऊ राहिले. चला मी पण आता निघालोय मस्तपैकी सुपर डुपर. आज आपल्याला नाशिकला पण जायचं आहे. ऊन तर वाढलंय. 10 वाजता आहे सकाळचे पोशाव. चला मस्तपैकी वातावरण इकडचं. तर पोशाव हा आहे आमचा गाव. इकडं बघू शकता मस्तपैकी सुपर डुपर. आणि आता आम्ही गहू भरून राहिलो. इकडचा व्ह्यू बघा सुपर डुपर कसा आहे आमचा गाव. आजही ही कौलारू घर बघू शकता. ही माडी आहे सगळ्यात मोठी माडी बरं का आमची बर्ड्याची. आणि इकडं बघा काम चालू आहे. इथं पण एक घराचं आहे. आणि हे आमचं घर आहे बरं का. हे समोरचं हे आमचं घर आहे मस्तपैकी सुपर डुपर पोशाव. आणि हे आता आम्ही आमचेच हे भाऊबंदच आहे त्यांचं. इथं आम्ही गहू काढून राहिलो. गहू गोळा करून राहिलो पोशाव मस्तपैकी. तिकडे सांजू पण आहे सुपर डुपर. चला पोशाव. हे बघा असा आमचा आहे बर्डा. इकडे डोंगर आहेत. डोंगरांच्या लाईनी बघा. तिथून डोंगर 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 इकडे पण ह्या साईडला. आणि पलीकडे पण तो बघा डोंगर. म्हणजे अशा डोंगरांच्या लाईनी इकडे आहेत. चला पोशाव. पोशाव मस्तपैकी ही गिरणी आहे. म्हणजे आमची मोठ्या दादाची ही गिरणी आहे. गिरणी पाहू शकता. इकडे तर ह्या आपल्याला लई सुधारवायचं आहे. ह्या इकडूनचा घर पण सुधारवायचा आहे. हा अर्धा मोठे फादरचा आहे आणि हा आमच्या फादरचा भाग आहे. इकडं पहिली गिरणीच होती पण आता त्या काढून टाकला गिरणी. इकडून ते सुधारवलं आहे. आपल्याला ह्या एवढा सुधारवायला लागेल. पखाड आहे मस्तपैकी. आणि रोड फ्रंट जागा आहे मस्तपैकी. इकडं आम्ही कोंडा घ्यायला आलो आता म्हशीला. आम्ही ते तांदूळ वगैरे गहू वगैरे काढला पण ना तसंच गेलो होतो, विसरून गेलो होतो. तर परत आलो गावात. आणि हे गावाच्या बाहेर असा इथं ही गिरणी आहे. इकडे हे आमच्या गावची शाळा आहे हे साईडला. आणि डोंगर रांगा पहा सुपर डुपर. कसा आहे गाव आमचा कमेंट करून सांगा पोशाव. त्या पहा ही गिरणी आहे ती. ही आमची गिरणी. तो तिकडचा आमचा भाग, इकडचा मोठे बाबाचा. असा आहे व्ह्यू मस्तपैकी. असा आमचा गाव आहे.
ह्या स्वदेश फाउंडेशनने केला. ही गावाची पार्टी, इकडे ही गावाची शाळा. चला आता मस्तपैकी जाऊ आता इकडे हे साईडला आम्ही राहतो. झाप आमचा इकडं आहे. हे समोर गाड्या आहे बघा ह्या, तिकडे ते साईडला आमचा झाप आहे. चला पोषा हो. असे आंबे आहेत आमचे, म्हणजे तुमच्या पोषा पाहायचे बरं का पोषांनो. सुपर. म्हणजे मी काय लावलेले नाही, वडिलांची मेहनत आहे, ब्रदरची मेहनत आहे पोषावर. मी तर तिकडं नाशकातच होतो, पण त्यांनी लावलेलं. आपण फक्त असं येतो येड्यावाने मजा मारतो बस, दुसरं काही नाही. आपलं काही योगदान नाही पोषावर, पण असं आहे मस्तपैकी. आणि इकडे हे बघू शकता, ही बाजरीच आहे. ह्या साईडला पण बाजरी, खाली तिकडे वांगी आहे ते तुम्हाला दाखवतो. संबंध हा जितका पण ग्रीन पॅच आहे हा आपलाच आहे मस्तपैकी. इकडे पण ही बाजरी वगैरे लावले एकदम छान ह्या साईडला पण. आणि हे पण केसरच आहेत, हे आंबे केसरच आहेत. पण ह्या दोन यांच्यावरती आहेत. हा जो समोर आहे ना याच्यावरती पण आंबे आहेत, याच्यावरती पण आंबे आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. सुपर डुपर पोषा भाईचे आंबे, नुसते आंबेच आंबे. पोषाव या खायला. आणि ह्या साईडचा खालचा हा राजापुरी आंब्याचा पूर्ण मोहर गेला त्याच्यामुळे, नाही तर प्रचंड याच्यावरती. चालू वर्षीचं नाव वातावरणच पुरावं एकदम खराब. द्राक्ष बागेला पण झळ पोहोचली तुम्ही बघू शकता. आणि इकडे बघा, हे बघा, म्हणजे अशा पद्धतीचा पूर्ण मोहर जो होता ना, पूर्ण आंब्याचा मोहरा असा जळूनच गेला. त्याच्यामुळे काय आंबेच राहिले नाही. आणि कुठेतरी एक दोन हे बघा बघू शकता तुम्ही, असे आंबे राहिलेत. नाहीतर प्रचंड आंबे चालू वर्षी राहिले असते पोषांना. सुपर डुपर. इकडे ह्या साईडला वांगे लावलेत बघू शकता तुम्ही. झाडं तर आता खूपच लहानली आहेत. आता म्हणजे सुरू होईल तरी वडील बोलले ते एखाद जाळी निघेल म्हणे. तरी इकडे वांगे वगैरे लावले, तर झाडं मरून जाऊ राहिलेत. हे बघा बघू शकता तुम्ही, झाडं मरून राहिलेत. चांगली फळं आलेली, हे बघा फळं आलेली आणि आता मरून गेली ही झाडं. तर आता थोडेसे भेंड्या पण आणल्या आहेत. वडील बोलले इथं भेंडी वगैरे जिथं जिथं वांगे मेलेत तिथं भेंडी वगैरे लावून देऊ, पाणी असं घालावंच लागतं. तर अशा पद्धतीचा हे व्ह्यू आहे. इकडे हे बघा नुसते आंबेच आंबे भूषण. आणि ह्या साईडला पण हा बारमाही आंबा आहे. त्याला एंड टाईम आंबे असतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा. हे बघा हा बारमाही, त्याच्यावरती पण आंबे आहेत. साईज बघा एकदम मोठी झाली. हे बघा, तर हा बारमाही आंबा आहे. तर अशा पद्धतीने इकडे वरती पण आमची विहीर वगैरे, बोर तुम्हाला मी दाखवलाच. इकडे खाली तिकडे सोलर वगैरे आहे, तिथंच बोर पण आहे. हा बघा हा सोलर आहे आणि ह्या सोलरच्या इथं हा बोर आहे. तर अशा पद्धतीने तिकडे पण थोडेसे बाजरी वगैरे लावले. आणि इकडचा हा पूर्ण संबंध हे आपलंच आहे सर्व शेत बघू शकता. हे म्हशीसाठी बनवलं आहे. आणि आता दुपारचे 11 वाजता आहे, कडक असा ऊन पडलं आहे आणि एकदम निसर्ग सुपर डुपर, डोंगर असा गावाचा व्ह्यूच एकच नंबर भूषांनो. कसा आहे मला कमेंट करून सांगा. सुपर डुपर भूषांनो, क्या बात आहे. हा एक बोर, याला थोडंसं पाणी कमी आहे म्हणून आम्ही त्या साईडला मग बोर केला. तिकडे त्याला भरपूर पाणी आहे. आणि हा मक्का टाकला आहे यालाच म्हशीसाठीच. म्हैस पण आहे, तिला साधारण 8-10 लिटर दर दिवशीचं दूध जाते आपल्या डेअरीला हर्सूलला. वडिलांची थोडीशी आता हे होते, पाय वगैरे दुखतोय, तर त्यांना पण थोडंसं आता. तर असं. आणि ही विहीर आहे, तर विहिरीमध्ये पण मासे बिशे जबरदस्त. जवळजवळ 35-40 फूट विहीर खोलले आहे. आणि इकडे हे नारळीचं झाड, इकडं हा आमचा झाप अजून काही सुधारवलाच नाही, तर त्याचं पण काम पेंडिंगच आहे, तो पण सुधारावा लागेल. इकडे मोहाची झाडं वगैरे तुम्हाला मी दाखवून आणतो. आणि मोह पडतात बरं का पोषांना. तर गावाकडे ना वाईब, आता हे सर्व रिझर्व म्हणजे हे इकडे जे जंगलातलं हे आहे ना, तर आमची ही शेती आहे. इकडे ह्या साईडला ही शेती आहे. इकडे पूर्ण जी ग्रीनरी दिसू राहिली लांबपर्यंत ही आमची शेती आहे. आणि ह्या शेतीला लागूनच इकडे तुम्ही बघू शकता, हे माझे आजोबा असतील त्यांनी राखून ठेवलेली, म्हणजे कुणाला तोडूनच नाही दिले बरं का. जे पण तोडायला आले इथं ते राहायचे, त्याच्यामुळे काय कोणी झाडं वगैरे काय तोडली नाहीत. ही मोह आहेत. हे बघा आता ऊन झालं आहे, उन्हाचे बघा पूर्ण काही वाळून गेले, ती उचलायला कुणीच नाही इथं. वडिलांचा पण पाय दुखतो, आईचा पण पाय दुखतो. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे आहे ती मोह फुले. तर अशा पद्धती हे बघा किती पडलेत बघा, तरी उचलायचीच आहेत सर्व. हे बघा किती पडलेत बघा, अशा प्रकारची मोह आहेत सगळीकडे. तरी हा मोह आहे वरती बघा, हे मोहाचं झाड आहे हे बघा. आणि ही मोहाची फुलं पडतात, तर हे सर्व उचलायचे आहेत. बघा किती पडलेत हे बघा, तरी सर्व उचलायचे आहेत. आता सगळे कामात बिझी, सगळी कामं, तर घरी कुणीच नाही, तर एवढे तर भरपूर मोह आहेत. आता इकडे पण आहेत, ह्या वरती पण आहेत. हा पण एक मोठा मोह आहे, याला पण मोह आलेत, याला पण, त्याच्या पलीकडे पण एवढे सारे. आणि हे गावठी आंबा आहे, हा पण एक गावठी आंबा आहे, एकदम गोड आंबा आहे.
आता मित्रांनो ना जवळजवळ 11:30 वाजलेत बरं का. ऊन झालंय, झाडांकडे सावली असते. तर आमची आजी आहे ना ती आता ती मोहाची फुलं उचलायला येऊ राहिली बरं का. आणि ती आता थोडंसं कंबर तिचं वाकलंय, आता वय झालं तिचं. आणि हे बघा टोपलं घेऊन आणि ती येऊ राहिली मोहाची फुलं उचलायला. हे बघा काठी घेऊन आणि तशी येऊ राहिली. कुठं जातेस? कुठं जाते? मोहाना पडली होई. तर बा आता ऊन झाला ना. मग उन्हाचे तर पडत आहे. उन्हाचेच पडत आहे पण मग ऊन झाला. त्या सावली कुठं हे इथे हिचं ते सावलीले कुठं हे 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 झाडाखाली जाते इकडं. झाडलं तो होकडं. हा. तर हे आमची आजी आहे आणि ती चालली मोहा उचलायला बरं का. तिला थोडीशी मदत करतो मी, इकडे घेऊन येतो. गेलो मी हो. हां. तर पोषानं जी जुनी माणसं आहेत ना त्यांना बस लागत नाही. तर ती आजी आले इकडं मस्तपैकी उचलायला. तर मी आता फक्त तुम्हाला दाखवायला आलो होतो. तर आता मी जातोय मस्तपैकी इकडे. आता असा व्ह्यू आहे बघा. हे इकडे जंगल आहे आमचं आणि इकडचा हा शेती वगैरे, इकडचा हा व्ह्यू सुपर पोषानं एकदम एकच नंबर. तर मित्रांनो मस्तपैकी आता मी तुम्हाला घेऊन चालतोय इकडे. आम्ही गहू लावलाय त्या साईडला मी घेऊन जातोय पोषावर सुपर डुपर. आणि हे जे आहेत ना हा मका वगैरे, तर हा पंढरदादा त्यांचा आहे बरं का. दादाचे 2 नंबरचे भाऊ त्यांचा आहे. त्यांचं हे इकडचं आहे सर्व काही सुपर डुपर. त्यांची पण एक म्हैस आहे मस्तपैकी. आणि त्यांचे पण इकडे आंबे आहेत. हे बघा त्यांच्या पण आंब्यानं म्हणजे भरपूर अशा आंबे आले ह्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि ही नवीन झाडांची लागवड त्यांनी पण केली सुपर डुपर असं. त्यांनी पण भरपूर काही केले. इकडे शिशी आहे हे मस्तपैकी. हे बघा इकडे चिकू बिकू काजू बिजू. हे बघा काजूला काजू आलेत मस्तपैकी. इकडं आमची शिष्याई आहे नव शिष्याई. पंढरदादा पंढरदादा काय ना मका घरी गेलाय. हो आम्हाला भेटला काय तुरी. पुरी ह्या तुरी आहेत पुष्याओ. चल मी इकडं आईशी जायला आहेत. पहा तू किती राहिलाय. पुढं जाईल. त्या गहू कापायचा होता ना एक कुंडी. हां गाजर आहे बरं का पोषण. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. 1-2 उपरून बघूया. गाजर पण त्यांनी लावलेत. तर हे बघा असं आहे पोषण. हे आहेत गाजरं. तर 1-2 काढून बघू आपण बरं का. हे बघा हे बाबा. तर गाजरं खायला या मस्तपैकी. अयो बाबा हे बघा. तर पोषण गाजरं खायला या मस्तपैकी शेतातली. हे बघा निकल जा रे भाई साहब. हे बाबा हे बघा. तर पोषानं ही आहेत शेतातली गाजरं एवढं खायला लावलेत. तर गाजरं वगैरे खायला या मस्तपैकी सुपर डुपर पोषानं. तर मी जाताना घेऊन जातो. पोषाव आता आम्ही आलो आहे आमच्या सरकतीच्या इथं. तर त्यांचं इकडं पण थोडंसं पोल्ट्रीचं काम चालू आहे. छोटी पोल्ट्री तिकडे वरती. तर त्या साईडला ना ते बघा पांढरी पांढरी दिसते का. तर ही मोठी पोल्ट्री आहे त्यांची. आणि इकडे छोट्या पिलांसाठी इकडे करू राहिलेत वेगळ्या म्हणजे वेगळी व्हरायटीसाठी. इकडे ह्या विटांची भट्टी आहे. म्हणजे विटा विकत घेण्यापेक्षा डायरेक्टली इथंच विटा पाडल्यात आणि त्याच विटा इथं टाकल्यात आता भट्टी. तर इथे ही पेटू राहिली बरं का याच्यामध्ये. हे बघा भट्टी आहे विटा याच्यामध्ये भाजू राहिल्यात ह्या साईडला मस्तपैकी. आणि इकडचं वातावरण इकडं हा गहू इकडे पण गोळा करून ठेवला. इकडे बघू शकता तुम्ही. आईन ते ह्या साईडला आहेत हे बघा. आणि इकडं हा आमचा कंबाईन सोलर हा इकडं जो आहे ना इकडे एक सोलर दिला होता तो हा आमचा मिळून. म्हणजे इथून पण पाणी आम्ही तिकडे घेऊन जाऊ शकतो. इकडनं पूर्ण पाईपलाईन गेले पूर्ण वरची जी पोल्ट्री आहे त्या पोल्ट्रीपर्यंत. तर इकडनं पण आम्ही जर पाणी जर कमी पडलं तर ही जी इथं नदी आहे ही जी समोर आहे ना हे जे झाड आहे ना मोठं ह्या झाडाच्या इथंच ही नदी आहे. तर अशी ही नदी वाहते. तर नदीच्या काठी हे त्यांचं घर आहे मस्तपैकी सुपर पोषण. इकडचं वातावरण नदीच्या काठी तर एकदम भारी. तिकडं आईन ते आहेत ह्या साईडला बघा गहू वगैरे काढताय. आणि मी आता इथं आलो. हे वडाचं झाड वडाच्या झाडाखाली मस्त सावली. आणि आगेन इकडं कोंबडी बघा मस्त. कोंबड्यांची काही कमीच नाही. हे फायटर कोंबडा हा बघा सुपर डुपर पोषण. आणि इकडं कोंबडे बघा किती आहेत. ह्या सगळ्या कोंबड्या वगैरे हे बघा इथं ठेवलेत. हा फायटर कोंबडा 1 नंबर आहे. कसा आहे पोषण मोठा निघाट कोंबडा आहे. तर असं इकडचं वातावरण आहे. आणि इकडे आता आहे ती इकडे हे करताय. हे बघा हे ते घर आमच्या सरकतदार जे आहेत त्यांचं हे घर मस्तपैकी. आणि नदीचं पात्र तुम्हाला दाखवतो बरं का. तर पावसाचा जो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला होता ना गाव तसं चांगलं हर्सुल गाव तसं चांगलं. तर इकडे ही नदी आहे. आता नदीला पाणी नसते. हे बघा हे नदीचं पात्र आहे हे बघा. तर इथं जवळच नदी आहे
इकडं मोटर बिटर बघू शकता तुम्ही. हे बघा इथं पण एक मोटर आहे. इकडं वरती पाणी वगैरे नेलं आहे, पाईप वगैरे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचं वातावरण आहे. इथून हे जी आपली आमची आहे, तर हे कनेक्शन आहे. इथून पण आम्ही जर पाणी जर आता वरती धरण होईल तर इथं जेव्हा पाणी राहील, जर आम्हाला तिकडे पाणी कमी राहिलं तर इथून पण पाणी आम्ही आरामात उचलू शकतो डायरेक्टली त्या आमच्या इकडे जिथं आमचा झाप आहे तिकडे पण आम्ही नेऊ शकतो. तर असं वातावरण आहे. इकडं गहू आई सकाळी झाले. हे बघा गहू कापता. इकडे ही एक कुंडी राहिलेली शेवटची. चला पोषण इकडं बाळेमामा आलाय. ही टाकी आता इथून उचलायची आहे. आंब्यांचं काम झाला, आता झापावर न्यायचे आहे ते साईडले. सुपर डुपर पुशाव. तर मित्रांनो आम्ही बनवलं आहे चिकन. तर आता हे शिष्य आहे त्यांना घेऊन चाललो आहे मी. ते बनवलं का ते आम्हाला देतात, आम्ही बनवलं का आम्ही त्यांना देतो. हे बघा चाललो आहे घेऊन आता मस्तपैकी. तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही चाललो आहे नाशिकला. आता संध्याकाळचे 4 वाजता आहे आणि आम्ही निघालो आहे मस्तपैकी. ऊन तर भरपूर आहे, पण घरी जाऊन आम्हाला तांदूळ आणि थोडंसं काय घ्यायचं आहे, बाजरी गहू वगैरे घ्यायचे आहेत थोडेसे. तर आता आई येऊ राहिली. आई देईल काढून आहे तिकडनं येऊ राहिली ते बघा. तर ती आता तिकडनं येणार. हे बघा आई येऊ राहिली आणि मस्तपैकी संध्याकाळी 7पर्यंत आम्ही नाशिक पोहोचू. तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगेनच. तर थँक्यू पोषण. इथपर्यंत ब्लॉग बघितला. खूप मोठा ब्लॉग झाला आहे हा मला माहिती आहे. चलो सांजू बसले वरती. मित्रांनो 7:30 वाजता आम्ही नाशिकला पोहोचलो. मी तुम्हाला सांगितलं होतं 7पर्यंत पोहोचू, कारण 2 तास लागतात इकडे तिकडे. आपण हळूहळू बाईक चालवतो जर फॅमिली असेल तर आज थोडासा जास्त उशीर झाला. 7:30ला आम्ही पोहोचलो. आता रात्रीचे 9:30 वाजता आहे. मस्तपैकी जेवण वगैरे केलेत, पण ब्लॉगची एंडिंग नव्हती केली. तर मित्रांनो मस्तपैकी एकदम सुपर डुपर आजचा प्रवास झाला. तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ पण दाखवला. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. टाटा बाय. सी यू सून.